हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। तर गजानन महाराजांच्या शेगावचे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर आम्ही आलो आहोत महाप्रसादालयामध्ये। तर अर्थातच गजानन महाराजांचा महाप्रसाद म्हटलं म्हणजे खरंच एक नंबर। तर हे बघा, भरपूर अशी गर्दी आहे आजूबाजूला आणि सगळ्यांची इच्छा असते महाप्रसाद मिळावा। महाप्रसादासाठी जवळजवळ आम्हाला 1 तास लागला, कारण भरपूर अशी गर्दी असते आणि भरपूर जवळजवळ 2-3 मजल्यांपर्यंत महाप्रसादांची व्यवस्था असते। दुसरा मजला, तिसरा मजला, हे बघा पाट अशी गर्दी आहे, खूप अशी गर्दी आहे आणि भरपूरच लहान मोठे सगळ्यांचीच इच्छा असते की आपल्याला महाप्रसाद मिळावा म्हणून। तर असं करत करत आम्हाला जवळजवळ 1 तास लागला असेल जवळजवळ। आणि हे बघा, इथे बघा अशा पद्धतीने सिस्टीम पण किती सुपर आहे बघा, आहे ना। इथली व्यवस्था अगदी छान आहे आणि व्यवस्थित तिथे ताट वगैरे ठेवायला जागा आणि ग्लास ठेवायलाही जागा असते आणि प्रत्येकाला असं ताट वगैरे दिल्यानंतर त्यात आपण जसं पुढे जातो तसा प्रसाद मिळत असतो इथे। आणि प्रसादामध्ये अर्थातच गजानन माऊलींचा आवडता महाप्रसाद पिठलं, पोळी, वरण, भात आणि कुठलीही फळभाजी आणि गोडामध्ये कधी शिरा असतो, तर कधी बुंदीचा लाडू आणि कधी जेव्हा उपवास असतो ना, एकादशी वगैरे असा, तर साबुदाणे, भगर, आमटी, केळं अशा पद्धतीने इथे महाप्रसाद मिळतच असतो। तर महाप्रसादाची वेळ मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केलेली आहे, पण मी आजही शेअर करते कारण बऱ्याच भक्तांच्या लक्षात येत नाही वेळ। तर महाप्रसादाची वेळ आहे तर सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा महाप्रसाद मिळत असतो। आणि अर्थातच गजानन माऊलींचा प्रसाद आहे, जे पण भक्त येतात ना, तर त्यांची खूप इच्छा असते महाप्रसाद मिळावा म्हणून। तर काळजी करू नका, 5 वाजेनंतरही जेव्हा हा महाप्रसादही बंद झालेला असतो तेव्हासुद्धा तुम्हाला प्रसाद मिळतो। तर तो भक्तनिवासमध्ये तुम्ही वेटिंगसाठी रूमसाठी जर थांबलेले असाल, तुमची गाडी लेट जरी झाली तरीसुद्धा तिथे तुम्हाला महाप्रसाद मिळतो। तर मी तो एक मोठा पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर आधी पण शेअर केलेला आहेच। तर ह्या महाप्रसादालयामध्ये कितीही भाविक आले तरीसुद्धा ते कधीही उपाशी राहत नाही, उपाशी जात नाही। आपण जो ताटामध्ये आता हा पूर्ण प्रसाद घेतलेला आहे, त्या व्यतिरिक्तही आपण ज्या ठिकाणी जेवायला प्रसाद खायला बसतो ना, त्या ठिकाणी हे परत एवढे सगळे पदार्थ आपल्यापर्यंत येत असतात आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो। अगदी पोटभर असं आपलं छान असं जेवण होतंच, इतका छान असा हा प्रसाद असतो। आणि माऊलींचा प्रसाद म्हटला म्हणजे अगदी छानच असतो। तर इथली व्यवस्था इतकी छान आहे ना, आपण ताट जिथे ठेवतो ना त्या टेबलावर ताट ठेवायला तर अगदी छान अशी जागा आहे, तो टेबल व्यवस्थित आहे आणि ग्लास ठेवण्यासाठी सुद्धा अगदी अशी स्पेशल अशी व्यवस्था आहे की जेणेकरून तो ग्लास पडणार नाही, सांडणार नाही आणि कोणाचे कपडे ओले होणार नाही किंवा जागा खराब होणार नाही। कारण इथली स्वच्छता, इथली सिस्टीम अगदी सुपर आहे, अगदी सगळा विचार करूनच इथे अशी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथे स्वच्छता ही अप्रतिम असते। सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे बघा किती भक्त बसलेले आहेत प्रसादासाठी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे भरपूर असे भक्त व्यवस्थित पोटभर असे जेवण करत असतात। आणि मी तुम्हाला म्हटली ना की ताट ठेवलं की त्याच्या बाजूलाच ग्लास ठेवण्यासाठी ही जागा आहे म्हणून। तर बघा ग्लास किती व्यवस्थित बसलेला आहे, कुठलाही ग्लास असा सांडणार नाही की पडणार नाही की पाणीसुद्धा सांडणार नाही त्याच्यातलं। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो, चॅनलला जर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गजानन श्री गजानन।